शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत। सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या बघायला मिळतील। तर चला पाहूयात आजच्या झटपट बातम्या। पहिलीच मोठी बातमी, उपसा जलसिंचन योजना 20 दर सवलतीला मुदतवाढ, मंत्रिमंडळाचा निर्णय, शेतकरी सभासदांना होणार लाभ, 1779 योजनांचा हिरवा कंदील आता बघायला मिळत असून विविध योजनांना मोठा निधी मिळालेला आहे। काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं काम देखील होणार असून पीक विम्याची रक्कम देखील वाटप होणार। अतिवृष्टी पुराने सांगलीमध्ये 7 कोटींचे नुकसान झालेले आहे। जिल्ह्यामध्ये आलेल्या तुफान पावसामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला व शेतीचे नुकसान। पीक विमा जमा झाला तर बघा, आता शेतकरी मित्रांनो पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आलेल्या माहितीनुसार आता कमी जास्त पीक विमा जमा होत आहे। काही शेतकऱ्यांना 1 हेक्टरला 19,600 रुपये पीक विमा मिळत आहे, तर काही शेतकऱ्यांची 4 हेक्टरपर्यंत जी नुकसान झालेली जमीन होती त्याला पण अधिक रक्कम सरकारकडून आता देण्यात येत आहे। यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली असून वाशिम जिल्ह्यात देखील सर्वात आधी पीक विमा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार पुढे बघणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करावे, शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। मात्र आता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात कधी पीक विमा वाटप होईल ती माहिती देऊ। शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज वाटप 73% थांबलेले असून उर्वरित शेतकऱ्यांना बँकांच्या वसुलीच्या नोटिसा मिळू लागलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात शेतकरी हतबल। दर 1,200 रुपये आणि उत्पादन खर्च 2,500 रुपये, कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक, राज्यभर करणार फोड आंदोलन, यामुळे होणार फायदा। मराठा आरक्षणाचा JR मागे घेणार नाही, विखे पाटील स्पष्टपणे म्हटलेले आहेत। त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाचा JR मागे घेतला जाणार नाही असं सांगितलं। महत्त्वाची बातमी आहे, फडणवीस भुजबळांची एकत्र प्रवास आज बघायला मिळालेला आहे। नाशिक दौऱ्यावरती फडणवीस गेलेले होते, त्यावेळेस एकमेकांशी बोलणं झालं। उपसा योजनांना वीज बिलात आणखीन 2 वर्ष सवलत, मोठा निर्णय सरकारने जाहीर केला। उपसा योजनांना वीज बिलामध्ये आणखीन 2 वर्ष सवलत। सोन्या चांदीच्या किमतीमध्ये जबरदस्त तेजी, नवी उच्चांकाने मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे, मोठा दर सुरू। सततच्या पावसाने पिके आली धोक्यात, मोठ्या प्रमाणात सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेती पिके धोक्यामध्ये आलेली आहेत, तुफान पावसाची हजेरी। कर्जमुक्तीसाठी शेतकरी लावणार काळे झेंडे, कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा। जर कर्जमाफी व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर हो म्हणून कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता। कर्जमाफीचा निर्णय नाही। महत्त्वाची बातमी, पीक विमा वाटप होणारे पुढचे जिल्हे व आता तालुक्यांची यादी जाहीर झालेली असून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यामध्ये पूर्णपणे पीक विमा वाटप होणार आहे, आता सर्व काही पुढची यादी आपण बघणार आहोत। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर आलेल्या माहितीनुसार लोणार येथील 9,000 शेतकऱ्यांना 7 कोटी, बुलढाणामध्ये 6 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप आता सुरू झालेलं असून काहींना 15,000, काहींना हेक्टरी 20,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम आता देण्यात येत आहे। पीक विमा मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ती माहिती पुढे बघणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, शेतकरी मित्रांनो हरभरा पिकातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोव्हेज 81 ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता, कारण की हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील मोठ्या प्रमाणात हरभरा इनोव्हेज 81 या व्हरायटीची पेरणी केलेली होती। त्यांना देखील खूप जास्त उत्पन्न मिळाल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं। यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे। अधिक माहितीसाठी खाली मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क तुम्ही साधू शकता व माहिती घेऊ शकता। महत्त्वाची बातमी, केजमध्ये ओबीसींचा मोर्चा, 2 तास वाहतूक झाली ठप्प, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश अन्यायकारक, ॲड सुभाषराव म्हटलेले आहेत। आलेल्या माहितीनुसार केजमध्ये ओबीसी मोर्चा झाला, त्या ठिकाणी 2 तास वाहतूक ठप्प झालेली होती। तसेच मराठा समाजाचा ओबीसीमध्ये आता समावेश अन्यायकारकच राहील असं सुभाष राऊत म्हटलेले आहेत। त्यांनी देखील ही माहिती केजमध्ये आल्यानंतर दिली।
सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त 4,350 रुपयांचा दर मिळतोय। कमीत कमी 4,100 रुपये तर आवक 124 क्विंटलपर्यंत आलेली होती। सरासरी दर 4,288 क्विंटलपर्यंत पोहोचलेले आहेत। महत्त्वाची बातमी, कांदा प्रश्न थेट आता मुख्यमंत्र्यांकडे। कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी बोलणार असून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याने दिलासा। महत्त्वाची बातमी आहे, 60,000 शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित। योजनेत मोठा बदल, विरोधकांचा सरकारवर हल्ला। नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात जमा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिलेली आहे। मात्र पीएम किसान योजनेत काही वंचित राहिले, त्यासाठी KYC करा, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक व फार्मर ID काढून घ्या, पैसे मिळून जातील। कांदा खरेदीबाबत देखील महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत। तसेच शेतकरी मित्रांनो, आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नेमका पीक विमा अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, सर्व काही माहिती आता आपण पुढील व्हिडिओमध्ये यामध्ये देखील आता बघत आहोत। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात जिल्हे जाहीर झालेले आहेत। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कुणाला 10,000, कुणाला 20 तर कुणाला 30 ते 35,000 रुपये देखील आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। व काही जणांची जर जास्त रक्कम असेल तर त्यांना ती आता वाटप सुरू करण्यात आल्याची सरकारकडून माहिती आता समोर आलेली आहे। यामध्ये कांदा खरेदीची थकबाकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। तसेच आता पीक विम्याचा दुसरा टप्पा 8 जिल्ह्यात वाटप होणार आहे। कोणते जिल्हे आहेत, पुढे माहिती आपण बघूयात। पीएम किसान योजनेचा लाभ आता केवळ पत्नीलाच, केंद्र सरकारकडून नियमामध्ये बदल। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत ही महत्त्वाची बातमी आलेली असून जर आता पती पत्नी दोघांच्या नावे शेती असेल तर मग आता पतीला नसून डायरेक्ट तो लाभ पत्नीलाच देण्यात येणार। अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना पंचनामे करून अनुदान द्या, पीक पाहणीस अडचण। भाजप किसान महासभेचे विलास महाजन यांचे तहसीलदारांना निवेदन बघायला मिळत आहे। लवकरात लवकर पंचनाम्यांना गती मिळावी व शेतकऱ्यांना मदत मिळावी, त्यांची माहिती। महत्त्वाची बातमी आहे, राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना यामुळे एक चांगला दिलासा मिळू शकतो व खूप जणांची एक मोठी प्रतीक्षा संपू शकते। राज्यात मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजना सुरू झालेली असून कटकट आता मिटणार असून शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता होणार आहे। जर शेत रस्त्याची अडचण असेल तर डायरेक्ट आता शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता होऊन जाणार। महत्त्वाची बातमी, कापूस नको रे बाबा, शेतकऱ्यांच्या मनस्थिती। बोंडअळीमुळे तर नुकसान होत आहे, त्यातील कमी बाजारभाव जर मिळाला तर अधिक नुकसान होत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बघायला मिळत आहेत। कापसाला जर योग्य दर मिळाला तर दिलासा। कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये सद्यस्थितीला अश्रू। आंध्र प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय। आता जर कांद्याचे बाजारभाव आणखीन पडले तर मग एक मोठी चिंताजनक बाबच म्हणावं लागेल, कारण की सद्यस्थितीला कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली असून 10 ते 15 रुपये किलोचा दर मिळतो। योग्य दर मिळावा यासाठी मुख्यमंत्री केंद्राकडे मागणी करणार। नमोचा हप्ता आला का, आला नसेल तर काही कामे देखील करून घ्या। नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होतील। तर चला आता नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात वाटप झालेले आहेत। तर आता ज्यांना नमो शेतकरीचे पैसे मिळाले असतील त्यांना पण आता लवकरच पीक विम्याचे पण पैसे मिळणारच आहेत, कारण पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देणे सुरू आहे। यामध्ये बुलढाणा जिल्हा देखील बघायला मिळत आहे। बुलढाणा जिल्ह्यात देखील हेक्टरी 25 ते 30,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काही ठिकाणी जमा झाल्याने शेतकऱ्यांना आणखी दिलासा मिळतोय। तसेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर फार्मर ID काढली नसेल, फार्मर ID काढून घ्या। तसेच KYC करा, KYC केल्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नसतील तर 2,000 रुपये खात्यात जमा होतील। शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये देणार असल्याची सरकारची माहिती। जिनिंग मिल संकटामध्ये, CCIच्या निविदांवर बहिष्कार। उद्या दिल्लीत बैठक होण्याची माहिती। केंद्र सरकारने यंदा शेतकऱ्यांना 8,100 इतका हमीभाव जाहीर केला आहे, ही एक आनंदाची बाब आहे। मात्र CCIने निविदा प्रत्येकाच्या कारणानिमित्त एक मोठी घडामोड आता समोर आलेली आहे। सध्यास्थितीला चांगला बाजारभाव हा मिळावा अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। जर 9,000 रुपयांचा दर मिळाला तर कापूस पीक हे मोठ्या प्रमाणात परवडेल। महत्त्वाची बातमी, जळगावची केळी बाजारात आल्याने सोलापुरातील मालाची मार्केट डाऊन। जूनमध्ये 20 रुपये प्रति किलो दर आणि आता मात्र केवळ 5 रुपयांपर्यंत बाजारभाव बघायला मिळतोय। जळगावची केळी बाजारामध्ये आल्याने मार्केट डाऊन झाल्याची माहिती।
मोठी बातमी समोर येत आहे. उर्वरित पीक विमा वाटप होणारा दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. पेपरमध्ये इकडे बघू शकता बातमी आलेली असून पुढचे कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे, पुढच्या तालुक्यांची व जिल्ह्यांची आता सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. लक्ष देऊन हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा. तर आलेल्या माहितीनुसार यामध्ये घनसावंगी तालुक्यातील 90,000 शेतकऱ्यांचे अर्ज बघायला मिळत होते. यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा वाटप होणार आहे. त्यानंतर विचार जर केला तर जाफराबाद या ठिकाणी 99,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत. जालना जिल्ह्यामध्ये 159 शेतकऱ्यांनी अर्ज जे आहे ते भरलेले होते, म्हणजे 59,000 शेतकऱ्यांचे अर्ज बघायला मिळत होते. त्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप सुरू आहेत. त्यानंतर मंठा तालुका या ठिकाणी पैसे वाटप सुरू आहे. अजून कुठे मिळणार पुढे माहिती बघू. महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना हमी भाव तेव्हाच मिळणार जेव्हा शेतकरी ई पीक पाहणी करणार. कडधान्य व तेलबिया खरेदीसाठी सरकारचा निर्णय. ऑनलाईन बरोबरच ई पीक पाहणी आवश्यक ठरणार आहे. शेतकरी मित्रांनी लक्षात घेणे गरजेचे. आयात शुल्क शून्य, दर घसरणार, कापूस पुन्हा शेतकऱ्यांना पिंजणार. यंदा कापसाला हमी भाव 8,100 रुपयांचा दिल्याने थोडासा दिलासा मिळतोय, कारण याआधी 8,000 रुपयांपेक्षा कमी दर मिळायचा, मात्र सरकारने 8,000 रुपयांपेक्षा अधिक दर दिला. महत्त्वाची बातमी, औषधामध्ये सोयाबीन आले संकटात. अति पावसानंतर पिवळा मोझॅक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल. फळ पडली पिवळी, मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी तर बघितली, त्यातच लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी. आता थेट 3 गॅस सिलेंडर वर्षाला मिळणार असून 830 रुपयांचे 3 हप्ते लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. घरगुती वापरासाठी मिळणार दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर. महिलांसाठी राज्य सरकारची नवीन योजना बघायला मिळत असून राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेत सर्वांना दिलासा दिलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आता ही रक्कम वाटप होणार असून शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळू शकतो. थेट रक्कम आता 3 हप्त्याची वाटप केली जाणार आहे. जसे की डीबीटीतून नमोचे पैसे वाटप केले, तसेच आता गॅस सिलेंडरचे पण नमो सारखे पैसे वाटप होणार. महत्त्वाची बातमी, उपसा योजनांना वीज बिलात आणखीन 2 वर्षे सवलत. मंत्रिमंडळाचा निर्णय. महावितरणची महसुली तूट भरून काढणार. उपसा योजनांना आता वीज बिलामध्ये आणखीन 2 वर्षे सवलत बघायला मिळत आहे. मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आलेली आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला. शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा तर जमा होणार आहे. जर जमा झाला नसेल तर काळजी करू नका, थोडे थांबा. पीक विमा हा जमा होऊन जाईल. मोठ्या प्रमाणात पीक विम्याचे हप्ता वाटपाचं काम सरकारने सुरू केलेलं आहे. ज्यांचे जास्त नुकसान झाले होते त्यांना आधी पीक विमा वाटप सुरू असल्यामुळे आता काही शेतकऱ्यांना पीक विमा लवकर मिळत नाहीये. मात्र काळजी करण्यासारखे कारण नसून लवकरच पुढचा टप्पा देखील आता वाटप केला जाईल. रोज बातम्या बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.